सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना। प्रेक्षेपण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। स्वर बंद झाला का तू? कमी करा कमी करा। जन्मान्त्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। राधा मेरी मातु है पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखण चोर विठ्ठल विठ्ठल। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला, देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चरणाचा तुम्ही आम्ही मानव जीव म्हणून जन्माला आलो, पण हित साधण्याकरिता जर आपण आपलं आयुष्य सार्थकी लावत असाल, माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भक्त ध्रुवजी भक्त प्रल्हादजी यांच्यासारखा आपण जर आपला जन्म सार्थकी लावत असाल, तर महाराज आजच्या या अभंगामध्ये कर्तृत्ववान व्यक्तीला नाही तर त्याच्या माय बापाला धन्यता देतात। विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचे। आज या ठिकाणी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं हबप वैकुंठवासी महंत भगवान बाबा व श्री महंत शिवपुरी गुरु धर्मपुरी श्री महंत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त 56व वर्ष आणि या 56व्या वर्षातली पंचम दिवसाची कीर्तन पुष्प गुंफण्याची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी माझे तरुण मंडळी यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली। खर्डे दादाचा कॉल आला होता, आरतीताई आम्ही एक कीर्तनकाराचे त्या ठिकाणी यजमान होत असतो आणि म्हणून तुमच्या सेवेची आम्हाला अपेक्षा आहे। मला वाटलं नव्हतं एवढा मोठा नामसप्ताह असेल, पण खूप गोड आयोजन नियोजन तुमच्या नामसप्ताहाचं आहे। भगवान बाबांच्या वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त हा आपला नामसप्ताह। पुण्यतिथ्या त्यांच्याच का बरं केल्या जातात, का करायच्या संतांच्या पुण्यतिथ्या? कारण संतांचं येण्याचं कार्यच महाराज येण्याचा उद्देशच एक आहे। कारण आजकाल कलियुगामध्ये भरपूर संत आहे, पण व्यासांनी सांगितलं संत म्हणावं कुणाला? किती तीक्ष्ण कारुणिका सुराद सर्वदेहिणा अजात शत्रव शांता साधव साधुभूषणः। ज्याच्याकडे दया क्षमा शांती समाजाचा उद्धार व्हावा ही तळमळ ज्याच्याकडे आहे, भले तो सर्वसामान्य जरी असला तरी सुद्धा तो संत आहे। आणि म्हणून येण्याचं उद्देश एकच आहे संतांचं की उद्धार या जन जड जिव्हा उद्धार
जना किंवा उद्धार या जडजीवा, या जडजीवांचा उद्धार करण्या ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धार याले दीनजन अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे यासाठी संतांचा अवतार आहे. मग का हो ताई, पुण्य केलं म्हणून संतांच्या पुण्यतिथ्या का? तुम्ही आम्ही जीवही पुण्य करतो. आपलं फार झालं तर श्राद्ध, कारण आजकाल काही काही दहावा सुद्धा पोरं घालायला तयार नाही. दहाव्याच्या नंतर मासिक श्राद्ध, मासिक श्राद्ध झालं की या वर्षीचा मेलेला दिवस धरून पुढच्या वर्षी जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आपलं फक्त श्राद्ध, आणि जर फारच आपल्याला पूर्वजांचं स्मरण होतच असेल तर आपलं केलं जातं पुण्यस्मरण. पण संतांच्या मात्र पुण्यतिथ्या, मग का? आल्यावर त्यांनी पुण्य केलं म्हणून त्यांच्या पुण्यतिथ्या नाही, तर पुण्य करण्याचा धर्म या समाजातला शिकवला की वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मग कुठपर्यंत या संतांच्या पुण्यतिथ्या? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या संतांच्या पुण्यतिथ्या. पण आपण थोडासा वाक्यात बदल करू. जोपर्यंत भगवान बाबा वामन भाऊ त्यांच्या पुण्यतिथ्या तोपर्यंतच चंद्र सूर्य. विठ्ठल विठ्ठल समस्त ग्रामस्थ मंडळी, या संतांची कृपा, कारण हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, संता वीण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून एका या महात्म्यांची सेवा आपण या रूपानं करतो आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य नामसप्ताहाचं नियोजन नामसप्ताहातली पंचम दिवसाची कीर्तन पुष्प गुंफण्याची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी तरुण मंडळी यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे सुपूर्त झाली. कार्यक्रमाला उपस्थित सर्व गायनाचार्य महाराज मंडळी असतील, वैयक्तिक माझा कुणाचा परिचय नाही, परंतु आपण सर्वजण उपस्थित आहात. ज्यांनी प्रथम चाल गायले अतिशय अप्रतिम, दोन्हीही मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. श्रोते वर्ग आणि संशिष्टी, आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानदानाची हरिनाम संकीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. बरोबर या ठिकाणी आता वाजलेले 10. नियमानं 2 तास कीर्तन झालं पाहिजे, हरकत नाही. मी 10 ते 12 ही कीर्तन करेल, पण 12च्या पुढं जर माझ्या घड्याळाचा काटा गेला ना, हे बसलेले लोक म्हणतील ताई मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की वा. ही प्रमाण पाठी त्यांचा अशी वाईट अवस्था होऊ नये म्हणून 1 तास मी अभंगावरती चिंतन देणार आहे. चिंतन श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. मी आल्यापासून पाहते 50% लोक आता सध्या या स्थितीला अशी कीर्तनाला बसलेत ना, जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा दुष्काळ त्यांच्यावरती येऊन पडला. कीर्तनाला बसलात ताईट पीठ बसा, भजन चालू झालं, 2 हाताने टाळी, मुखानं भगवंताचं चिंतन करत चला. क्योंकि जो फूल खिले हुए होते वो भगवान के चरणों में समर्पित किए जाते, और जो फूल मुरझाए होते वो किचरे के डिब्बे में गिर जाते. मग आपला प्रश्न आहे, प्रसन्न राहून भगवंताच्या चरणारविंदी समर्पित व्हायचंय की अप्रसन्न राहून कालरूपी कचऱ्याच्या डब्यात पडायचं आहे, आपला प्रश्न आहे. म्हणून माझी विनंती असेल तुम्हाला, 1 तास आपल्याकडे आहे, सगळ्यांनी ताड बसा. कीर्तनाला बसलात प्रसन्न बसा, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन.
आणि कीर्तनकाराच्या 10व्याला आला असं काय कीर्तनकाराकडे पाहू नका, अगदी प्रसन्न मनानं कीर्तन श्रवण करा. आजचा अभंग जो सेवेकरिता निवडला तो तुकोबरायांचा आहे. आजच्या या अभंगामध्ये तुकोबराय माय बापाला धन्यता देतात. धन्य हा जो शब्द आहे संतांनी फार कमी लोकांसाठी वापरला की धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, धन्याची दीन संत दर्शनाचा. कमी लोकांसाठी धन्य हा शब्द संतांनी वापरला. किंवा धन्य जगी तुची एक, डीजे समोर नाची तू धन्य नाही बरं. येतं आमची पोरं समद्या पोरात मिले जोरात रंगात आलया आणि मग त्या डीजे समोर नाचतात महाराज. त्या डीजे वाल्याला सांगत असतात लाव शांताबाई लाव झिंग झिंग झिंगाट. अरे तिथं नाचण्यापेक्षा नाचण्याचे प्रकार असतात. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तन नाचू रंगी, ज्ञानदीप लावू जागी, ज्ञानदीप लावू जागी. जय श्रीराम. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी. नाचण्याचे प्रकार असतात, लक्ष द्या. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारात नाचते. तुमच्याकडे नाचते का? खुन्नस असते महाराज ती एक प्रकारची. निवडून आलेली पार्टी पडलेल्या व्यक्तीच्या दारामध्ये नाचत असते. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नाचत असतात आणि कथा कीर्तनातही नाचल्या जातात. असं 3 प्रकारचं नाचणं आहे. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्या व्यक्तीच्या दारामध्ये नाचते ती प्रेमानं की खुन्नस म्हणून तुम्ही बोलत चला. एवढे सिरियस बसू नका. सिरियस लोक हॉस्पिटलमध्ये असतात. बसलात ना ताईटपीठ बसताना बोललेल्या प्रश्नाची उत्तरं देत चला. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचते. ते नाचणं भक्तीचं का तिरस्काराचं? तिरस्काराचं. तरुण पोरा वरातीमध्ये नृत्य करतात, दारू पिऊन नाचतात. ते नाचणं मस्तीचं का भक्तीचं? मस्तीचं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते ते नाचणं आहे तिरस्काराचं. तरुण पोरं वरातीमध्ये दारू पिऊन नृत्य करतात ते नाचणं आहे मस्तीचं. पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. मीराबाईनं नाचावं. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील विचार नाही. कि मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, लोक लाज की नहीं खबरिया हो. हो मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील विचार नाही. नाचावं महाराज मीराबाईनं. कि राजा की राजधानी छोड़ी, लोक लाज सब छोड़ी, ओढ़ के शाम ओढ़ के चूनर मीरा जी ने ओढ़ी, लोक लाज की नहीं खबरिया हो. वो मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. कन्हैया समोर उभं राहिलं की मीराबाई
नाचावं, कारण तिनं ठरवलं मेरा तो गिरधर गोपाल दुसरो नकोई, म्हणून नाचुंगी 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 नाचुंगी, हरिगुण गावत नाचुंगी हो, हरिगुण गावत नाचुंगी. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील विचार नाही, नाचावं मीराबाईनं. म्हणून नाचण्याचे प्रकार आहे. पण संत महाराज धन्यता कुणाला देतात, हरिरंगी नाचे तू खऱ्या अर्थानं धन्य आहे. पण ऐका, या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही जीव म्हणून जन्माला आलो ना महाराज, अतिशय प्रयासानं तुम्हा आम्हाला हा मृत्यू लोक प्राप्त झाला. आईच्या उदरामध्ये ज्या वेळेला हा जीव होता, गर्भवासाचं जे दुःख आहे संत सांगतात जन्मानंतर होणार नाही, त्याच्या अगोदरही कधी झालं नाही. शास्त्राचं प्रमाण आहे, गर्भवास समम दुःखम न भूतो न भविष्यती. ज्या ठिकाणी या देहाची निर्मिती होते, माऊली सांगतात ती तर जागा कशी की मातेची उदर कुहरी, पचोणी विष्टीच्या दाथरी हो, उकडोणी नवमासवरी, जन्म जन्मोणी मरती. आईच्या गर्भवासामध्ये जे दुःख आहे संत सांगतात ते फार कठीण आहे. जीवाला ज्या वेळेला तो त्रास सहन होत नाही त्यावेळेला भगवंताला हा जीव प्रार्थना करत असतो की हे प्रभू, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे. जीवानं प्रार्थना केली भगवंताला की हे प्रभू, गर्भवासाचं दुःख आता मला सहन होत नाही, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे. भगवंतानं सांगितलं मी जर तुला या गर्भवासाच्या दुःखातून जर बाहेर काढलं काय करशील. जीवानं वचन दिलं, आठवीण पाय हा माझा नवस. आपण सर्वच जण नवस करूनच त्या ठिकाणी आईच्या उदरातून प्रसूती वायूच्या वेगानं बाहेर आलो. भगवंतानं वेळोवेळी आठवण करून दिली, आलास ना बाहेर, आता भजन कर. ते म्हणला देवा आत्ताशी बाहेर आलो, आता रड गाणं तर करू दे. आणि मग जीवानं त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, रडणं मात्र थांबेना. बालक रडतं आहे. एका आजीद्वारे त्याला स्नान घातलं पण तरी सुद्धा रडायचं थांबेना. मग त्या स्नान घालणाऱ्या आजीने सांगितलं, न्हाऊ घातलं याला पण हे काय रडायचं थांबेना, याचं आता आपण सुकून पाहिलं पाहिजे. मग एका गावातल्या वयस्कर आजीकडे गेले आणि त्या आजीनं सुकून पाहिलं. आणि ती आजी काय म्हटली माहिती का, जिला पुत्र झाला त्या माऊलीला ती आजी म्हणली, बाई तो पोटाला कणी सासरा आला. आता मला सांगा, तो सासरा पोटाला यायला महाराज नुसते 100 नाही, तो 1000 वेळेस विचार करील. हिनं कधी टायमाला जेवण दिलं नाही, कधी टायमाला पाणी उसणून दिलं नाही. चहा जर आधी मागितला तर 1 तासानं चहा येत होता आणि हिच्या पोटाला तेव्हाच तिनं माझा स्टेप ठेवली नाही ना, आता हिच्या पोटाला येऊन करूच काय. पण म्हणतात तो पोटाला आला. पण संत सांगतात अरे अरे अति प्रयासानं हा जीव या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला. पण आल्यानंतर या जीवाला हित कळणं महत्वाचं आहे. काही वर्ग जागा आहे त्याला हित कळत नाही, काही ना हित कळतं जागे राहत नाही, काही ना हितही कळत नाही जागेही नाही, काही ना हित कळतं आणि जागेही आहे. पिक्चरला गेलेले माणसं जागे असतात परंतु तिथं मात्र हित नाहीये. कीर्तनाला आले की झोप लागते पण इथं मात्र हित आहे. म्हणून संत सांगतात अरे ज्याचा परिणाम चांगला ते आपलं हित आहे. आणि म्हणून समर्थांचा एक मनाचा फार सुंदर श्लोक आहे की म्हणा सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरीनाथ लोकत्रयाचा,
मय्येव मनाधस्व मयि बुद्धिं निवेश्य निवश्यसि मय्येव तऊर्ध्वं न संशय. महाराज सांगतात आलात संसारामध्ये शरीराच्या संबंधानं कर्म करावं लागणारे, लहानपण त्या ठिकाणी जन्माला आलो, मोठं व्हावं लागणारे, स्वतःच्या पायावर उभं राहावं लागणारे, लग्न होणारे, लेकरं बाळा होणारे, हे शरीराच्या संबंधानं संसारामध्ये तुम्हाला करावं लागणार. हे करणार नाही तर हे सांसारिक जीवन आपलं व्यतीत होणार कशा पद्धतीनं? जरूर करा. ब्रजवासी संत तर फार सुंदर सांगतात, करू नका असं नाही. कुठल्या संतांनी आता तुमची इथं 5 दिवस कीर्तन झाली, कुणी सांगितलं का घरी जा, लेकरं बाळ विहिरी टाका, अंगाला राग फासा आणि हिमालय तपश्चर्याला निघून जा, सांगितलं का? तुम्ही झोपले तर नाही ना? बोला ना मग. कथा कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळू टुळू पाहणं नव्हे, होकारार्थी नकारार्थी बोललं पाहिजे. नाही तर काही गावामध्ये अशी लोक भेटतात महाराज, ते हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तेही कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका, किमान बोलत तरी चला. विठ्ठल विठ्ठल. कुठल्याही संतांनी आपल्याला सांगितलं नाही, कारण सुखे करावा संसार, संतांनी उलट आपल्याला मार्गदर्शन. आणि ब्रजवासी संत तर फार गोड सांगतात, अरे संसार करू नका असं नाही, करा, पण करत असताना कि सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. पुरुष वर्ग महिला मंडळ एक साथ सर्वांनी टाळी वाजवायची, सर्वांनी. पाठीमागचे लोक तुमचा टाळी वाजवत नाही, तुम्ही सर्वांनी एक साथ टाळी, माता भगिनी सर्वांनी. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. सीताराम सीताराम संसार करत असताना करू नका असं नाही, करा, पण करत असताना ऐका बरं. फार सुंदर भाव संतांनी प्रगट केला. तुम्हाला टाळपेटी पक्वादामुळे कळणार नाही म्हणून त्या ठिकाणी बंद केलं. भाव संतांचा अगदी सुंदर आहे. संत सांगतात की सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. अरे मुख में हो राम नाम, राम से हाथ में, तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में. विधि का विधान जान, हानि लाभ सही, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. किंवा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मग आम्हाला ही कळणं महत्वाचं आहे, पण कधी? जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत. नाहीतर म्हातारपणाची अवस्था आहे की मज नाही हात पाया, डोळा पडली झापड, कर्ण हे बधिर झाले, वाचा बोले बुबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली, अवघे करीती हाड हाड. संत सांगतात ही म्हातारपणाची अवस्था आहे, म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत जव हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित जाय, तीर्थ यात्रे जाय चुकू नको. आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. वय झालं मग हित कळून उपयोगाचं नाही. एक वयस्कर बाबा उतार वयाला महाराज आजारी पडले. पोरांनी खूप काही ट्रीटमेंट केली, पण काही केल्या बाबांची प्रकृती स्थिर व्यवस्थित व्हायला तयार नाही. पोरांनी विचार केला बाबांचा आता 2-4 दिवसावर आलं, त्यापेक्षा आपण एक करू,
बाबांच्या नावे जी 200 एकर जमीन आहे, कागदपत्र तयार करून आपण आपल्या नावावर करून घेऊ, कारण 2-4 दिवसावरच बाबा जाणार आहे. पोरांनी सगळी तयारी केली बाबा, फक्त सही करणं बाबांचं बाकी होतं. सही करायचे, बाबाचं आयुष्य संपलं. नेण्यासाठी यमदूत आले. विचारलं, कोण आहात तुम्ही? सांगितलं, आम्ही बाबाला नेण्यासाठी आलेलो यमदूत आहात. आमच्या बाबाला घेऊन जाण्यासाठी आलात, पण बाबाची सही करणं बाकी. त्यांनी सांगितलं, सही करणं बाकी जरी असलं, पण गेली ऐसी घडी नाही परतुनी. आतेला गेलेला क्षण आता आम्ही माघारी देणार नाही. यांनी सांगितलं, बाबाला 200 एकर आम्ही तुम्हाला 100 देतो. यमदूतांनी सांगितलं, 200 जरी दिली तरी आता गेलेला क्षण वापस येणार नाही. म्हणून आम्हाला आयुष्य आहे तोपर्यंतच आमचं हित कळणं महत्वाचं आहे. म्हणून जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, आजकाल सर्वांनाच हित कळतं असं मात्र नाहीये. काही मायबाप सुद्धा आज लेकरांना नको ते खाऊ घालून त्यांना त्या ठिकाणी राक्षस प्रवृत्तीचे बनवत आहेत. मला एक सांगा, आपण स्वर्गाला जाण्यासाठी प्रयत्न करतो का नरकाला? तुम्ही बोला ना हो. स्वर्गाला. स्वर्गलोक प्रत्येकाला प्रिय आहे. आमच्या गावाकडं किती पापी जरी मेला ना, बाळा नीट बस, किती पापी जरी मेला तरी सुद्धा महाराज घरचे लोक काय टाकतात माहिती का? स्वर्गवासी झाले. त्यांना जरी माहिती असला नाही का हा नरकातच जाणार आहे, पण तरी सुद्धा लिहितात स्वर्ग. म्हणजे स्वर्गलोक आम्हाला प्रिय आहे. परंतु महाराज, माझी विनंती असेल तुम्हाला, जर खरंच तुम्हाला स्वर्गलोकात जाण्याची इच्छा आहे किंवा त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न असाल, तर कधीही मुक्या जीवांची हत्या करू नका. आजकाल पेढे बर्फीच्या दुकानामध्ये महाराज गर्दी कमी, पण एवढी गर्दी मांसाच्या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग मांस खाऊन मुक्या जीवांची हत्या करून आपण स्वर्गाला नाही महाराज, नरकाला गेल्याशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल मांस खाऊन हौस करी बाबाने अगदी परफेक्ट. तुम्हाला सांगू का, कधी कधी लोक म्हणतात ना आम्हाला, हो ताई कीर्तनात मन लागत नाही हो. अरे असं खाल्ल्यावर कीर्तनात नाही महाराज, त्यांचं मन डीजे समोर लागत असतं. म्हणून इथं मन लागावं असं जर वाटत असेल तर भगवंताला प्रार्थना करण्यासाठी तशी शक्ती आपल्याकडे असणं महत्वाची. भगवंताला प्रार्थना करावी की हे प्रभू, की देवा माझे मान लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे देवा, माझे मान लागो तुझे. इथं मन लागण्यासाठी जसं अन्न खावं लागतं, तसं त्या ठिकाणी आपला आहार असावा लागतो, सात्विक आहार असावा लागतो. म्हणून विनंती असेल, मांसाहार कधी करू नका. मला एक सांगा, जर आपला कधी दात पडल्यानंतर खालून जे रक्त येतं दाताच्या खालनं, ते रक्त आपण थुकून टाकतो को पितो? बरं माता भगिनी, कसं करता आपण? पिता थुकून टाकतो. कारण का महाराज, आपल्याच हाडाखालचं रक्त आहे, पण तरी सुद्धा आपल्याला त्याच्याविषयी घृणा आहे. आणि त्या मुक्या जीवांचे हाडं महाराज लोक चुकू खातात हो, इतकं त्यांचं त्यांच्या देहावर प्रेम आहे. एक 80 वर्षाची आजी माझ्याकडे आली, म्हणली तायडे मला माळ घालायची. म्हणलं आजी या वयात? ती म्हणली आता चावणच गेलं. म्हणजे चावणा म्हणून आजीला माळ घालायची. भयंकर लोक महाराज मांसाहार तर एवढे करतात. एका परिवारात मी कीर्तनाला गेले होते, 4 भाऊ होते, 3घांच्या गळ्यात माळी होत्या. त्यांनी मला सांगितलं, आरतीताई आम्ही सगळ्यांनी माळा घातल्या, पण लहाना भाऊ काय माळ घालायलाच तयार नाही. मी त्यांच्याकडे म्हणे, त्यांना काही समजून सांगा ना म्हणे, ताई आमचं सगळंच घर परमार्थिकी, पण तू एकटाच खातो. म्हणलं का हो दादा, बाबा तुम्ही माळ नाही घातली? ते काय म्हणले माहिती आहे मला? ते म्हणे, ताई माळ घातली असती, पण या परिवारानं मला सोडेल म्हणे. आता जे रेंजमध्ये त्यांना जे रेंजमध्ये नाही त्यांना हे कळणार नाही. ते म्हणलं ताई मला सोडलेलं आहे म्हणे माझ्या घरच्यांनी. म्हणलं कशासाठी? म्हणे कोणी पाहुणे रावळे आले की मला सोडेल. म्हणलं बरं, तुम्हाला चांगलंच सोडलं म्हणलं घरच्यांनी, पण म्हणलं माऊली मांसाहार करू नये. जो मांसाहार करतो त्याचे 40च्या पुढे गुडघे
दुखायला सुरुवात होते. मेदाचं प्रमाण वाढल्यामुळे पाठीचा मज्जातून तो कुजू लागतो. म्हणून म्हटलं माऊली मांस खाऊ नये, मांसाहार खाणं वाईट आहे, पाप आहे. त्यानं सांगितलं मग ताई काय खावा? मी म्हणलं पुरणपोळी खावा. ते म्हणे 1000 पोळीनी एक नळी बरोबर राहते. मग आता यांच्या पुढं काय डोकं फोडून घेता? भयंकर विचित्र लोक असतात महाराज. म्हणून लोक आजकाल मांस खातात, दारू पितात. दारू पिणाऱ्या व्यक्तीला जर आपण विचारलं का हो तुम्ही दारू पिता, तो काय म्हणतो माहिती का? दारू ही जी आहे ना ताई, ही चिंता हरण टॉनिक आहे. आता मला खरं सांगा, पिणारे लोक ते बिचारे प्रामाणिकपणाने इथं उत्तर देणार नाही, परंतु दारू हे खरं चिंता हरण टॉनिक आहे की चिंता वाढवणारं टॉनिक आहे? बरं, वाढवणारं. तुम्ही पहा, एखाद्या ठिकाणी भांडणं चालू असेल आणि पिणारा जर मनुष्य तिथं आला ना, ते भांडण मिटत नसतं महाराज, त्याच्या योगानं आणखी वाढत असतं. बरं, तो असं काहीतरी बोलून जातो की त्याच्या बोलण्यानं सगळं वातावरण विस्कळीत होतं आणि मग त्याला उतरली की मग कळतं मी काय बोललो, मग माफी मागायला येतो. ही दारू गांजा मत पियो रे, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो रे, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो रे, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती. आपने जेब से पैसा खर्च कर, मोह में मिट्टी आती है. असं पुढचं असेल पण त्यांना आठवत नसेल, नाही तर पाठ असेल तर चाल लावता आली नसेल, पण असो अगदी परफेक्ट. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. विनंती करेल, दारू पिऊ नका. एखादा मुलगा दारू पितो हे जर एखाद्या मुलीला माहिती असताना महाराज तिनं त्याच्याबरोबर लग्नच केलं नसतं. किती विश्वास ठेवून ती आपल्या बरोबर विवाह करते. लग्नाच्या दिवशी पिणारा असू द्या, पण असा पोशाख, असला सुंदर त्या ठिकाणी ड्रेस परिधान करतो, असला सुंदर मेकअप करून त्या बोहल्यावर उभं राहतो. त्याच्याकडे जर पाहिलं ना, असं वाटतं की हे अयोध्येतली रामजीच आहे, पण लग्न झाल्यावर कळतं की हा लंकेतला रावण निघाला. ही वस्तुस्थिती. पोरी सुद्धा एवढ्या क्रूर असतात ना महाराज. लग्नाच्या दिवशी एवढा सुंदर मेकअप, एवढी सुंदर साडी असते, पण स्वभाव इतका क्रूर असतो. तिला सासू नको, सासरा नको, फक्त हम दो हमारे दो, हे पहिले दो जाने दो म्हणतात. ही वस्तुस्थिती सांगते मी तुम्हाला. पोरी एवढ्या सुंदर मेकअप करून त्या बोहल्यावर उभं राहतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं वा 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 वा, ही अयोध्येतली जानकीच आहे, पण लग्न झाल्यावर कळतं की ही लंकेतली शूर्पणखा आहे. म्हणून असं वाईट कृत्य करू नका. आणि पोरींना तर मी नक्की सांगेल, पोरींनो कधीच स्वरूप पाहून त्या ठिकाणी फक्त स्वरूप पाहून लग्न करू नका. नाहीतर पोरींचं ठरलेलं असतं श्रीमंत पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, काहीतरी आमदार पुढारी पाहिजे. अरे पोरींनो, असं कुणाही बरोबर विवाह करण्यापेक्षा कधीतरी मनातून ठरवा, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, कपाळाला टिळा आहे, त्याच्या बरोबरच मी लग्न करील. जर पोरींनी कधी ठरवलं ना, ज्याच्या बरोबर गळ्यात माळ, कपाळाला टिळा, त्याच्या बरोबरच मी लग्न करील, तर एक पोरग सुद्धा तुम्हाला बिगर माळीचं दिसणार नाही. हे लग्नापुरत्या का असत्यानं घालतील, म्हणजे लग्नापुरत्या घालानंतर काढा असं मला म्हणायचं नाही बरं. पण तुलसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळबळा वैष्णवांचा, या साधकाबरोबर, या वारकऱ्याबरोबर, या व्यवस्थेबरोबर आपण विवाह करणं महत्वाचे. भगवान रामजी बरोबर ज्या वेळेला जानकीनं विवाह केला, तिला विचारलं होतं सख्यांनी, मैत्रिणींनी, कागबाई त्या ठिकाणी लक्ष्मणजी दिसायला गोरे आहे, सुंदर आहे आणि कोरे पण आहे, पण तरी सुद्धा लक्ष्मणाबरोबर विवाह न करता तू राघवेंद्र सरकार बरोबर विवाह केला. तिनं सांगितलं होतं मी केला याचं कारण माझे राघवजी, की श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम. माझे रामजी कृपालू आहे आणि एवढंच नव्हे, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी आहे, म्हणून मी राघवेंद्र सरकार बरोबर विवाह केला. म्हणून पुरींना विनंती असेल की कधी स्वरूप पाहून लग्न करू नका, संस्कार पाहून विवाह करा. विठ्ठल विठ्ठल सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. प्रक्षेपण